डाळ लागती आणि 20 किलो तेल लागतं, 4.5 किलो धना पावडर लागती, 10 किलो खोबरं लागतं, 10 किलो शेंगदाणे लागतात आणि हा खडा गरम मसाला 4.5 किलो लागतो आणि हिंग अर्धा किलो, हळद अर्धा किलो, जिरी अर्धा किलो, मोहरी अर्धा किलो, अशी एवढ्या पदार्थापासून तूर 10 किलो, एवढ्या पदार्थापासून अशी आमटी बनवतो एवढे. इटलीचेच पैसे दिलेले, त्यांच्या उलटे पैसे नाही घ्यायचे बाकीचे. बोला नियोजन कसं आहे, व्यवस्था कशी नियोजन? यावरची टोटल आम्ही 80 कड्यांचं मटेरियल बनवलेलं होतं. आत्तापर्यंत सकाळपासून जवळपास 53 कड्या वितरणासाठी गेलेल्या आहेत आणि खाण्यासाठी 10 ते 15 कड्या जातील अंदाजे. अजून परत उद्यासाठी आम्हाला कमी पडतायत, तर आज रात्रीच आम्ही परत पूर्वतयारी करून उद्यासाठी परत नवीन मसाला तयार करून उद्याचा दिवस पण आम्ही करणार आहे. कदाचित 100 पार होऊ शकते यावर्षी आमटी मसाल्याची, आमटी वितरणाची सगळी. या ठिकाणी आमटीची चव कशी आहे? एक नंबर. आमटीची चव कशी आहे? आमटीची चव कशी आहे? आमटीची चव कशी आहे? एक नंबरमध्ये चव. प्रत्येक वर्षापेक्षा ह्यावर्षी उत्तम आमटी झाली. ह्यावर्षी अजून एक परिणाम जाणवला, वयस्कर लोकांना आमटी खायला अगदी मोकळेपणाने मिळाली. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.